हां, नमस्कार साहेब. नमस्कार, नमस्कार सर, नमस्कार. हां, तुमचं पेमेंट मिळालं आहे हां मला. हां, 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 हां. हां, पण कधी लक्षात ठेवा स्क्रीनशॉट पाठवला पाहिजे. स्क्रीनशॉट नाही पाठवला तर मला कळणार नाही. कारण प्रचंड रेकॉर्डिंग पण असतं आणि कॉल पण असतात मला. समजलं ना? हां, हां. तर त्या दिवशी मला काढायचं लक्ष नाही राहिलं. स्क्रीनशॉट मी पाठवलं आणि असू दे, तुम्हाला फोन मिळालं केला. मिळालं मला मिळालं. काय टेन्शन घेऊ नका. पण एवढा वेळ नसतो ना, गडबड होते आणि सतत मेंदू माझा व्यस्त ठेवू शकत नाही. हो, हो, ठीक आहे. हो, सर. बरं मला सांगा तुम्ही कोणाचं लग्न करायचं आहे? माझंच सर करायचंय. तुमचंच करायचं आहे आणि कुठून बोलताय तुम्ही? मी हिंगोली जिल्हा म्हणजे नांदेड जवळ हिंगोली जिल्हा आहे. हां, वाशिम, हिंगोली हे जवळ-जवळ आहेत. हिंगोली जिल्ह्यामधून आहे मी. हिंगोलीमध्ये. बरं, ठीक आहे. हां, हिंगोली एकू हिंगोली जवळ माझं गाव आहे इसापूर म्हणून सन्या. बरं. 1900 किती मधले आहात? मी 1900 आपलं ह्याच्यातला आहे आपलं 1167. 1167. हां, 1167 आहे. बरं. 67 म्हणजे लग्न झालं होतं तुमचं. हां, लग्न झालं होतं. मग काय झालं? माझे 2 मुलं आहेत मला. म्हणजे वारली माझी मिसेस. मिसेस वारली आणि 2 मुलं आहेत. हो. बरं. आणि 2 मुलं ती केवढी मोठी आहेत? काय करतायत? मोठी आहेत सर. एक मुलगा शेती करतोय माझी. हं, शेती आहे माझ्याकडे 10-15 एकर व्यवसाय शेतीचा आहे माझा. हं, आणि एक मुलगा आता म्हणजे शिकलाय तो, डॉक्टर व्हायला तो. हं, हं, हं. मुलांची संमती आहे? हो सर, मला मुलाची मोठी आहे. बरं. मी केव्हा बोलू शकतो मुलांशी? मुलांची आता तो तर माझ्याकडे नाही आहे. तो तिकडं बाजूला राहतो. एक आहे माझ्याकडे. ठीक आहे. त्याच्याशी बोलू शकतो मी. हां. त्या मुलाशी बोलू शकतो मी. हां, चालतंय. काय हरकत आहे. देताय का त्याच्याजवळ? नाही मी तर आता इकडं म्हणजे आखाडा आहे आमच्या बाजूला. त्या आखाड्यावर आहे मी. ते गावात आहे आता राहायला तिथं. किती वेळात बोलू शकतो त्याच्यावर? नाही आता नाही संपर्क साधणार ना तिथं. झोपला असेल तो. नाही पण तरी किती वेळाने बोलू शकतो मी? म्हणजे वेळानं म्हणजे कसं बोलता तुम्ही? उद्या, परवा असं बोलताय का? काय हां, बोलता हां. तुम्ही? उद्या वगैरे? हां, उद्या म्हणजे उद्या कधी बोलू शकतो आपण त्याला? बरं, ठीक आहे. मी उद्या तुम्हाला कॉल लावेन. मुलाशी बोलणं करून द्या मला. जो चालतंय. आता कोण बोलणार आहे? कुठला मुलगा? डॉक्टर मुलगा बोलणार आहे का? नाही, नाही, नाही. तो माझ्याकडे नाही. तो तिकडे शिकायला बाजूला आहे आणि माझा जे लहाना जे मुलगा आहे ते माझ्याजवळ आहे. ठीक आहे, बरं. मिसेस वारली म्हणजे काय झालं होतं? कोरोनामध्ये वारली. कोरोनामध्ये. ठीक आहे. आणि आता घरदार कसं आहे तुमचं? घर माझं साधं आहे सर. तेवढं काय म्हणजे असं पूर्ण म्हणजे हे बांधलेलं नाही. माझं म्हणजे वीट बांधकामचं घर आहे माझं. हां, हां, हां. हां. बरं. आणि वीट बांधकामचं घर आहे. बरं. शेती किती आहे? शेती माझ्याकडं एक 10-15 एकर शेती आहे सर. 10-15 एकर शेती आहे. बरं. आणि म्हणजे शेती हाच व्यवसाय आहे तुमचा? हां, शेती पहिले मी केली, दुकानदारी केली मी, पण आता करत नाही सर. आता म्हणजे कसं माहिती आहे का, आता हे शेतीचे कामं हे ते हिंडण्या-फिरण्याची कामं असतात. हं, हं, हं. तसं मी केली जवळपास 25 वर्षे दुकानदारी केली मी. हां, हां. कसलं दुकान हां, होतं? आता आहे दुकानदारी आता बी, पण ते मी आता जास्त बसत नाही सर दुकानावर. बरं. ठीक आहे. हां, मग ते दुकान आता आहे कोण आता सध्या सांभाळतं? नाही दुकानदारी. हां, दुकान कोण सांभाळतं? दुकान आता म्हणजे असंच मी घंटाभर बसतो सर. आता ते जास्त बसत नाही वेळ. म्हणजे आता कसं माहिती आहे बैठकी जास्त आणि माझ्या मागे कसं माहिती आहे का, कुठं पाहुणे रावण्याचा कार्यक्रम हे ते समजा शेताकडे पाहणं, कुठं टापटी पण लावणं याच्यामध्येच जास्त वेळ. बरं. ठीक आहे, चालेल. त्याच्यामुळं हं. घंटाभर बसतो मी, पण बाकी माणूस नाही बसायला दुकानावर. त्याच्यामुळं दुकानदारी समजा अशीच आहे. आता समजा या 2-3 वर्षामध्ये दुकानदारी म्हणजे नेमकी दुकानदारी. पहिली दुकानदारी चांगली केली मी जवळपास 25 वर्षे. बरं. आता पण ते उत्पन्न आता किती आहे तरी साधारण? तर माझं कमीत कमी समजा एक 10-1 लाख रुपये उरतात मला. त्याच्यामध्ये एक उत्पन्न होतंय माझं जवळपास 20-1 लाख रुपये. हं. पण शेतीला खर्च पण तसाच आहे. म्हणजे काय लावलात तुम्ही शेतीमध्ये? माझ्याकडे हळद असते, कांदा बी बी असतं, त्याच्यानंतर कापूस असतं, सोयाबीन असतं. हं.
पण हा हे वार्षिक इन्कम किती? वार्षिक 10 लाख रुपये मोकळा धरून त्याला खर्च जाता. खर्च वगळून 10 लाख भेटतात तुम्हाला? हो हो, तसं तसं 20 लाख रुपये उत्पन्न होते पूर्ण, पण 10 लाख रुपये खर्च आहे तो शेतीला. हां हां हां. बरं. तिथे आणि म्हणजे तिथं कसे हळदीचे आणि कांदा बीज पंचगव्हाचा कांदा येतो ना, हं. त्याचं बी तयार करतो मी शेतामध्ये. बरं. आणि हा, त्याच्यामुळे ते म्हणजे खर्चाची पिकं आहेत ते आणि उत्पन्नापर्यंत हे द्यायचं त्या पिकाचं. हां हां हां. बरं. त्याच्यामुळे खर्च 10 लाख रुपये खर्चामुळे शेतीला येतोय. आणि मग तुम्ही घर का बांधू शकला नाही? सर मी शेती घेत राहिलो. पहिले माझ्याकडे शेती नव्हती. हं. पहिली आता 2-3 आता एकर जे शेती. घर आहे किती मोठं आहे, काय आहे? म्हणजे केवढं असेल? जागा जागा खूप मोठी आहे सर माझ्याकडे. जागेचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त बांधकाम राहिले माझं आणि मुलगा एक शिकवला हं. आणि शेती पण घेतली. आमची पहिली म्हणजे परिस्थिती जमजम होती. त्याच्यामुळं पहिली शेती माझ्याकडे 2-3 एकरच होती. हां हां हां. त्याच्यानंतर 10-12 एकर मी शेती घेतली. त्या शेतीमध्ये म्हणजे कसं माहितीये का, की माझं जे उत्पन्न आहे हां. आतापर्यंत शेतीमध्येच घातलं आतापर्यंत. त्याच्यामुळं माझं घर राहिले बांधायचं आणि मुलगा एक शिकवला. हं 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 हं. हम्म. मला तुम्ही काय काय डॉक्युमेंट पाठवलंय म्हणताय? डॉक्युमेंट काही पाठवला, एक फोटो पाठवलाय आणि थोडी माहिती पाठवली. डॉक्युमेंट कोणतं लागतं तुम्हाला? तुमचं नाव काय म्हटलं? राम बाबनाजी वानखेडे. बरं. मला डॉक्युमेंट पाठवाल ना? काय काय पाठवायचे डॉक्युमेंट मला तुम्हाला? आधार कार्ड पाठवा. नंबर आहे ना, त्या नंबरावरती बोट ठेवा. हॅलो सर. हां, जो नंबर आहे ना, हां, नंबरावरती बोट ठेवा. कोणत्या? आधार कार्डचा नंबर असतो ना, हा 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 हां, त्याच्यावरती बोट ठेवा. 3-4 अंक तरी लपवा. किती अंक लपवा, पण ते मला आधार कार्डवरती तुमचं नाव आणि फोटो चेक करायचं आहे. चालतंय सर, मी पाठवतो ना, आता लगेच पाठवतो. थांबा, नको पाठवू मला. असू देत, मी असंच बोललो. हा चालतंय. हां, ठीक आहे. आणि मुलाशी पण चर्चा करायची काही गरज नाही मला. मी असंच बोललो ते. हं? काय हरकत नाही सर. हां, आजकाल फ्रॉड चालले आहेत ना. हां 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 टेन्शन हां. नाही. आजकाल फ्रॉड चालले आहेत ना, म्हणून मी काळजी घेतो तेवढी. हां, ठीक आहे, चालेल, असू देत. हे काय म्हणतो, हा. तुम्ही चांगली व्यक्ती आहेत, मला कळतं, असं काय नाही. हां, होऊन जाईल तुमचं लग्न, काय टेन्शन नाही. जात कुठली बोललात? आम्ही मराठा पाटील. मराठा. आणि कुठून बोलताय बोललात? ठिकाण कुठे? हिंगोली. हिंगोली जवळ एक 10 किलोमीटर. असं हिंगोली, ठीक आहे. हिंगोली एवढं कळलं तर ठीक आहे. परफेक्ट पत्ता देऊ नका. हं? तुम्ही ज्यावेळी समोर ज्या मुलीशी बोलणार ना, जी मुलगीचा कॉल येईल, तिच्याशी बोलताना तिला पत्ता द्या. तुम्ही एकमेकांना पत्ता द्या, एकमेकांना सगळं शेअर करा. आणि एकमेकांची विचारपूस केल्याशिवाय लग्न करायचं नाही, हे लक्षात ठेवा. चालतं सध्या कसं आहे माहिती आहे, एकूण एखादं पाहिल्याशिवाय तर जमतच नाही. ते कसं आहे, आपण त्यांना पाहावं, त्यांना आपल्या इथं येऊन पाहावं, या गोष्टी झाल्याशिवाय कोणतं काही होतच नसतं. हो 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 हो. ठीक आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा जरा. माझा नंबर 955275 955275 1548. 1548. हा तुमचा वैयक्तिक नंबर आहे? हा, वैयक्तिक नंबर आहे माझा. हां, वधूनी या नंबरवरती कॉल करायचा आहे? हा, एकच नंबर आहे माझा. एकच नंबर चालवतो मी. होय ना? हां, ठीक आहे, चालेल. काही घाबरू नका. मी असंच टेस्टिंगला मी तुम्हाला बोललो. मला कळतं. हां काय हरकत हां. नाही. काल एक गृहस्थानी चुकीची माहिती मला दिली होती आणि ते चुकीची व्यक्ती आहे, ती फ्रॉड व्यक्ती आहे. म्हणजे ॲक्च्युअल कसं, त्यांना म्हणजे बायकांचा नाद आहे असं एवढं मला कळलं आहे. कारण ते लोक त्यांनी जे रेकॉर्डिंगमध्ये जे काय बोलले आहेत ते खूप चुकीचं आहे, वेगळंच आहे सगळं. तर त्यामुळे ते असे पण लोक असतात. आतापर्यंत एकंदर काही आणि आतापर्यंत माझ्या कुटुंबामध्ये कुठलाही वादिवाद नाही. हां 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 हां. आणि आता मोठा मुलगा जवळपास 32 वर्षाचा आहे, लहान मुलगा 30 वर्षाचा आहे. हां, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका. माझी जी जाहिरात आहे ती एक दिवस महत्त्वाची आहे. एक दिवस कशाही परिस्थितीत लागणार. जर तुमचं चुकीचं वर्तणूक आढळलं जरा जरी, चुकीची वर्तणूक जर आढळली तर मी जाहिरात केव्हाही काढून टाकणार.
मुदत चुकीचं हां हां बोलण्यासाठी मी याच्यात काही हेच नाही 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 मी ना. सांगतोय मी म्हणजे कशाला कसं कल्पना चुकीचं दिली का हां बोलायचं? म्हणजे तुम्हाला मी तुमचं चांगलं आहे मला कळतं आहे मला पण सगळ्यांनाच मी हे सांगतोय मी कारण कसं ॲक्च्युअल कसं आहे की लोकांनाही कळायला पाहिजे कारण मी केव्हाही जाहिरात काढू शकतो कारण माझा चॅनल मला चांगला ठेवायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणाला धोका होऊ नये यासाठी मी खूप काळजी घेतो. माझ्या याच्यामध्ये कुठली चुकी निघणार नाही आणि नाही मी बरोबर खऱ्याच तरी मी इमानदारी काही घाबरू नका मला कळलं तर असं काय ना तुम्ही चांगली व्यक्ती आहात एवढं कळलं. माहिती का मला बिलकुल ते म्हणजे पोटात आवडतच नाही. पहिली गोष्ट आवडत नाही. बरोबर बरोबर मी हा, आता ते पुढे पोट यापुढे आवडत माझे नाही व्हिडिओ आपल्याला. असेच येतील. मी शहानिशा हा, केल्याशिवाय व्हिडिओ टाकणारच नाही आहे कारण ॲक्च्युअल कसं चालतंय. तरीसुद्धा मुलींनी लक्षात घ्यायचं आहे की जरी मी व्हिडिओ टाकतोय त्याची शहानिशा तुम्हाला करायची आहे मुलीनो कारण मी आता हे गृहस्थ ठीक आहेत पण तरीसुद्धा यांची पण चौकशी तुम्ही करू शकता आणि दुसरी गोष्ट जेवढे मी व्हिडिओ टाकतोय त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काय माहिती आहे ती बरोबर आहे का बघायची आहे आणि जर चुकीचं वर्तणूक कुठेही आढळली कुठल्याही व्हिडिओमध्ये तर मला लगेच सांगायचं की दादा हा माणूस फ्रॉड आहे मग मी त्याचं काय करायचं ते बघतो मी त्याचा व्हिडिओ मी काढून टाकणार आहे असं ठीक आहे साहेब तुमचं तुम्हाला बोला 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 हा सर कसं आहे माहितीये का माणसाचा प्रॉब्लेम कसा आला आमच्या घरामध्ये हां हां इथं एकच सुनबाई हां 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 आमची आता हां हां आणि समजा ती जर समजा माहेराला 4 दिवस गेली तर आमचा खूप प्रॉब्लेम आला. हां 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 हा असं म्हणजे एकच घरात बाई माणूस असल्यामुळं आणि शेतामध्ये बी समजा कसं माहितीये का आता शेतामध्ये बाया घेऊन येणं जाणं ह्या गोष्टी समजा तिला पण टाइम भेटेना ना. बरोबर 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 आणि 4 दिवस जर तिकडलं बाहेर आलं तर म्हणजे काही कार्यक्रम असला काय असला ती जर 4 दिवस गेली तर आमचं म्हणजे कसं माहितीये का जेवणाचा याचा खूप प्रॉब्लेम व्हायला. हां म्हणजे एका मुलाचं लग्न झालेलं आहे तुमच्या नाही दोन्हीच्या झालं पण ते दोन्ही एक म्हणजे एक इथं राहत नाही ना म्हणजे आमच्या जवळ ते शिकलाय ना. हां 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 त्याची बायको बी शिकलेली तो बी शिकलेला आहे त्याच्यामुळे कसं माहिती आहे तो इथं राहत नाही ना त्याच्यामुळे अडचण येईल. आम्ही आता दोघं तिथेच राहतो इथं. हां हां तुम्ही तुमचा मुलगा आणि सुनबाई सुनबाई आणि मी. त्यांना मुलं नाही आहेत. त्या मोठ्याला मुलगा आहे त्या लहान्या 2 मुली येतात पण लहान आहेत. हां हां लहान आहेत ना. बरोबर बरोबर मोठ्याला मुलगा झालाय हां 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 आणि लहान्याला 2 मुली येतात. आता माझ्याजवळ आहे त्याला. बरोबर बरोबर हा तर त्याच्यामुळे कसं माहितीये की एक बाई माणूस असल्यामुळे खूप अडचण पडते. कळलं 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 ठीक आहे तुम्हाला मिळून जाईल काही घाबरू नका चांगलं आहे म्हणजे सांगा फार लय मी काय लय मोठा नाही लय छोटा नाही आपला गरिबीतून निघलेला माणूस आहे आणि इमानदारीला जागृतीच पर्यंत आली आहे. बरोबर बाकी ठीक आहे चालेल बघूया आपण जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करूया. हो करा करा. हो ठीक आहे चालेल. चांगलं म्हणजे कसं माहितीये का हां बोला चांगलं चालणं आपला हाच उद्देश आहे या बाकी दुसरं काही नाही. हो बरोबर बरोबर आणि एकूण एकाला कसं माहितीये का आता घरी असलं तर त्या सुनबाईला थोडा आधार होईल आणि थोडं म्हणजे सगळ्यालाच आधार होईल या उद्देशानं आपल्याला हे पाहायचं. बाकी समजा म्हणजे पाहण्याची काय तेवढी आवश्यकता नव्हती आपल्याला. हो 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 ठीक आहे साहेब मी कारण जास्त लांबणार व्हिडिओ सगळ्या मुलींनी ऐकलं पाहिजे ना सगळं त्यांना कंटाळा येता कामा नाही तर ते कॉल विसरून जाणार तुमचा. चालतंय सर. हो 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 ठीक आहे. हो हो